श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते. यामुळेच अनेक जणांच्या घरी देवी अन्नपूर्णेची मूर्ती किंवा तिचे चित्र ठेवले जाते. जिने वाढलेल्या भिक्षेमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्व संसार तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते. ही तिथी देवी पार्वती म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा देवी पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता. यावर्षी अन्नपूर्णा जयंती 15 डिसेंबर 2025 रोजी रविवारी येत आहे. या दिवशी देवी अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने भरून राहते. धनधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो तो देवघरामध्ये कसा ठेवावा? अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी? तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावेत? अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी कधी करावी? जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी? अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्या चुका करू नयेत? आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही. आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहावा असे वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करू नयेत, अशी सर्व माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अन्नपूर्णा देवीची मूर्ती कधी खरेदी करावी आणि त्याची स्थापना कशी करावी? तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते. या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. याशिवाय तुम्ही एखादा मंगळवार किंवा शुक्रवार बघून देखील अन्नपूर्णा देवीची मूर्ती खरेदी करू शकता. मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी? तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता. चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता. तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करावी? मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा व नंतर पंचामृताने अभिषेक घालावा, परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा. नंतर एखाद्या पाटावर किंवा एखाद्या चौरंगावरती अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करून स्थापना करावी व नंतर ही मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. त्यानंतर मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळून घ्यायचे. अन्नपूर्णा देवीची मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी. अन्नपूर्णा मूर्तीची जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा तांब्याची किंवा पितळेची प्लेट देखील खरेदी करावी, कारण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तांदळामध्ये स्थापित करावी, कारण तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. कारण तांदळाचा रंग हा पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रह दोष देखील दूर होतात. घरामध्ये धनधान्याची बरकत राहते. तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करू नयेत? मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे नेहमी अखंड असावेत. तांदूळ कुठेही खंडित असू नयेत. तसेच अन्नपूर्णा देवीच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे 2-4 दाणे नक्की ठेवावेत. ती पळी कधीही रिकामी ठेवू नये. पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात. घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नाहीसे झाले असे वाटत असेल तर नक्कीच अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही घरामध्ये स्थापित करावी व तिची रोज पूजा करावी. रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करावी.
मध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात. लाल रंगाचं फूल अर्पण करावं. देवी अन्नपूर्णा ही अन्नधान्याची देवता, त्याचबरोबर देवी लक्ष्मीचं एक स्वरूप म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित केलेली असते. हिची रोज पंचोपचारे विधिवत आपल्या हातून पूजा ही व्हायलाच हवी. त्याचबरोबर घरामध्ये काही विशेष सेवा देखील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती व्हायलाच हव्यात, ज्यामध्ये दर मंगळवारी किंवा शुक्रवारी ह्या सेवा तुम्ही करू शकता. पण मंगळवारी किंवा शुक्रवारी सेवा करणं शक्य नसेल तर अशा वेळेस प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी मूर्तीवरती विधिवत सेवा करावी. सेवेमध्ये तुम्हाला 2 सेवा ह्या आवर्जून करायच्या आहेत. तसं ह्या सेवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता, पण त्यावेळेस शक्य नसेल तर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या सेवा आवर्जून करायच्या आहेत. फक्त देव्हाऱ्यामध्ये देवीची मूर्ती ठेवली तर चालत नाही, त्यावरती विधिवत काही सेवा ह्या व्हायलाच हव्यात. तरच त्या मूर्तीमध्ये देवत्व राहतं. ज्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली सेवा जी करायची आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन ही खूप प्रभावी सेवा आहे. तुम्ही देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती श्रीयंत्रावर किंवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन केल्याने नक्कीच तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील. कुंकुमार्चन कसे करावे तर कुंकू आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये कुंकू घेऊन मूर्तीच्या खालीपासून ते डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करावे. या विधीस कुंकुमार्चन असे म्हणतात. तर अंगठा आणि अनामिका या बोटाचा वापर करून कुंकुमार्चन करावे. कुंकुमार्चन करतेवेळी पुढील मंत्राचा उच्चार करावा. अन्नपूर्णा सदा पूर्ण शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षा देहीच पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या साध्या मंत्राचा देखील तुम्ही जप करत कुंकुमार्चन करू शकता. अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेल्या कुंकवाचं नंतर काय करावं तर हे कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या वेळेस कुंकुमार्चन करण्यासाठी याच कुंकवाचा तुम्ही वापर करू शकता. यामुळे या कुंकवामध्ये असलेली शक्ती ही वाढत जाते आणि जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन कार्यासाठी बाहेर पडत आहात त्यावेळेस तुम्ही हे कुंकू कपाळी लावून बाहेर पडला तर तुमचं ते कार्य यशस्वी होतं. एवढी ताकद या कुंकामध्ये असते. त्याचबरोबर तुम्ही धान्याचं अर्चन देखील करू शकता. यामध्ये तुम्हाला देवीच्या मूर्तीवरती थोडे थोडे धान्य अर्पण करायचे आहे. हे धान्य देवीच्या खांद्यापर्यंत येईल इतके धान्य अर्पण करावे. धान्य कधी अर्पण करायचे तर पौर्णिमेला किंवा मंगळवारी, शुक्रवारी तुम्ही धान्य अर्पण करू शकता. शिवामूठ आपण जशी अर्पण करतो तसे आपण धान्य मूर्तीवरती अर्पण करावे. या विधीमुळे देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. घरामध्ये अन्नपूर्णा देवीची सेवा घडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तरच आपल्यावरती देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते. देवी अन्नपूर्णेचं खरं स्थान हे आपलं स्वयंपाकघर असतं. त्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं. कारण अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळत असतो. आपलं घर धनधान्याने भरून राहील त्यासाठी प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे. गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा नक्की करावी. हळदी, कुंकू, फूल, अन्नपूर्णा देवीला ज्या तांदळामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी तर ते तांदूळ पौर्णिमेला कधी अन्नपूर्णा देवीला पहा मंगळवारी, शुक्रवारी स्वयंपाकघरामध्ये पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. हे तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावेत आणि थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करावे. असे केल्याने घरामध्ये भरभराट होते किंवा हे तांदूळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून गाईला तुम्ही खाऊ घालू शकता. परंतु हे तांदूळ वाया जाणार नाहीत याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे. किंवा कुंकुमार्चनमुळे तांदूळ खराब झालेले असतील तर ते तांदूळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित देखील करू शकता. कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं. त्यावरती अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करावी. पण कुंकवामुळे बऱ्याचदा तांदूळ हे खराब होतात. तर अशा प्रकारे तांदूळ तुम्ही पाण्यात प्रवाहित करू शकता. त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही देवघरामध्ये कुठे ठेवावी तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही नेहमी शिवलिंगा शेजारी ठेवावी. कारण अन्नपूर्णा देवी ही भगवान शिवांची पत्नी देवी पार्वतीचा अवतार आहे. त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही शिवलिंगा शेजारीच असावी. शिवलिंगाच्या डाव्या बाजूस आणि आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी. असं केल्याने अन्नपूर्णा देवीची आपल्या घरावर अखंड कृपा राहते आणि घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदते. आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील आपल्या घरावरती नेहमी राहते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदते.
घरी आलेल्या अतिथीचा छान आदरपूर्वक सन्मान करावा। असे केल्याने देखील देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो। अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना देव्हाऱ्यामध्ये केल्यानंतर तिला मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता। आणि सांगितल्याप्रमाणे जर दर आठवड्याला तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही खिरीचा नैवेद्य अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आवर्जून अर्पण करावा। असं केल्याने घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही। घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड निवास करेल। अजूनही तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली नसेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करू शकता। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी करणं शक्य नसेल तर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी अमावस्या सोडून या मूर्तीची स्थापना देव्हाऱ्यामध्ये करावी। आपल्या घराला सुख समृद्धी देणारी, धनधान्याची कधीही कमतरता पडू न देणारी अन्नपूर्णा ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी। तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।